नगर शिवसेना युथ कराटे फेडरेशन, स्पोर्ट्स ओके आणि नगर रूरल अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेचं उद्घाटन शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी जलसंपदा मंत्री विखे यांच्या हस्ते झालं। शिवसेना युथ कराटे फेडरेशन, स्पोर्ट्स ओके आणि नगर रूरल अँड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिकन कप कराटे चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेचं उद्घाटन शनिवार दिनांक 18 रोजी जलसंपदा मंत्री विखे यांच्या हस्ते संपन्न झालं। वाड्या पार्क क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, जिल्हा प्रमुख बाबूसेठ टायरवाले, दिलीप सातपुते, कराटे असोसिएशनचे साहिल सय्यद, साबिल सय्यद, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, शहर प्रमुख पैलवान महेश लोंढे, साईनाथ आधाट, आशुतोष डाहाळे, कैलास माने, संतोष वाळुंजकर, पुष्पा येळवंडे, सलोनी शिंदे, शोभना चव्हाण, नामदेव लंगोटे, रवी लालमोंद्रे, सुनील लालमोंद्रे, ओमकार शिंदे, पोपट पाथरे, सुभाष आल्हाट, मनोज लोंढे, आनंद शेळके आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की खेळाला चालना देण्यासाठी शिवसेनेनं घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे। शहरामध्ये कराटे स्पर्धेसाठी उत्कृष्ट पद्धतीनं आयोजन करून खेळाडूंसह नागरिकांना कराटे स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे। प्रथमतः मला शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे की एवढ्या मोठ्या स्तरावर माननीय मुख्यमंत्री कराटे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि जिल्हा पातळीवर इतक्या प्रकारचं उत्तम आयोजन अतिशय सर्वांना प्रेरणादायी राहील अशी अपेक्षा आहे। मला सांगितलं गेलं की देशभरातून साधारण 800 खेळाडू ते सहभागी होणार आहे आणि नगरला याचं आयोजन करण्याचं मान मिळालं ही पुढे समाधानाची बाब आहे। मी या स्पर्धेच्या आयोजकांना आणि सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर, आम्ही पार्टीची एक डॉक्युमेंटरी सुरू होती जिल्ह्यामध्ये, तर ती पोलिसांकडून थांबवली गेली, तर भारतीय केंद्रवाला नेमकी काय केली तर भाजप आमचं डॉक्युमेंटरी थांबवतं, भाजपला नेमकी भीती कशी लागली? मला वाटतं की त्यांना आता भ्रष्टाचारामुळं ज्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला आहे त्यांच्या आरोपाकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही। शेवटी त्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनताच त्याचा निकाल देणार। प्रॉपर्टी कार्डचा पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतून करणार तर ते सत्य नाही। राज्यामध्ये प्रॉपर्टी वाटपचा पण सुरू केलेला आहे, की कशी याचा फायदा होणार शेतकऱ्यांना किंवा स्थानिक बातल्या स्वामित्व योजनेची सुरुवात आपण केली, महसूलमंत्री असताना सुरू केली होती। नंतर तो देशभराचा प्रकल्प म्हणून स्वीकारला गेला। तोपर्यंत साधारण 24 लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप झाले होते आणि आज आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते देशभरात त्याचं आता वितरण होतं आहे। साधारण 64 लाख लोकांना आज कार्डाचं वितरण। प्रामुख्यानं आज बरेच गावांमध्ये सुद्धा लोकांच्या घराच्या किंवा सरकारी जमिनीच्या रस्त्यांच्या जागा निश्चित नाही आहेत। त्यातून मग तो भांडणं वाढणं, त्याला फौजदारी स्वरूप येणं आणि विशेष करून आपल्या नावावर जागेची स्पर्श माहीत नाही आहे म्हणून प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे बँकेचं कर्ज मिळत नाही। आज या ठिकाणी आपल्या वाडिया पार्कवरती नुकताच आपल्या जिल्ह्याचे मंत्री महोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते भव्य दिव्य उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। खरं तर तरुणींना एक प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी केलं जातं। आयोजनाचं हे दुसरं वर्ष आहे। या कराटे स्पर्धांमध्ये मुलं आणि मुली दोन्ही गट या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि म्हणून निश्चितपणानं ज्या
तरुणींमध्ये सुप्त कलागुण असतात त्याला वाव देण्याचं काम निश्चितपणानं या कराटे स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. आज या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये उपमुख्यमंत्री चषक 2025 कराटे स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे शिवसेनेतर्फे. त्या उद्घाटन प्रसंगी या जिल्ह्याचे नामदार राधाकृष्ण विखे साहेब, त्याच पद्धतीने शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगे साहेब हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी नारळ वाढवून या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील असे जवळजवळ 15 संघ यामध्ये सहभागी घेतलेले आहे आणि 15 संघामध्ये जवळपास 830 मुलांचं या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. आणि उद्यापासून हा कराटेचा स्पर्धा आणि त्यांच्यामधून होणारे चॅम्पियन यांचा थरार बघण्यासाठी सकाळी 9 ते उद्या संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. NTV न्यूज मराठी, नगर.